आयव्हर जेनिंग्ज. हा जेनिंग्ज नावाचा युरोपियन व्यक्ती काय म्हणतो, राजकीय तज्ञ आहे. हा आयव्हर जेनिंग पंतप्रधानांचं वर्णन करताना तो म्हणतो पंतप्रधान म्हणजे काय, तर पंतप्रधानाच्या भूमिकेचं वर्णन हा जेनिंग कसं करतो माहितीये का. पंतप्रधान म्हणजे असा सूर्य, पंतप्रधान म्हणजे असा सूर्य ज्याच्या भोवती फिरतात ग्रह. पंतप्रधान म्हणजे असा सूर्य ज्याच्या भोवती फिरतात ग्रह. या शब्दात पंतप्रधानाच्या भूमिकेचं वर्णन कुणी केलंय, जेनिंग्ज नावाच्या व्यक्तीने. लक्षात घ्या बघा, पंतप्रधान म्हणजे असा सूर्य, पंतप्रधान म्हणजे असा सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह, त्याच्या भोवती फिरतात ग्रह. थोडक्यात पंतप्रधान एका सूर्याप्रमाणे असतो, तर मंत्रिमंडळ हे ग्रहासारखं असते. तर मंत्रिमंडळ हे ग्रहासारखं असतात. जसे आपल्याकडे या जीवसृष्टीमध्ये, या अंतराळामध्ये, ब्रह्मांडामध्ये सूर्य एका जागी स्थिर आहे आणि त्याच्या भोवती वेगवेगळ्या विशिष्ट कक्षांमध्ये वेगवेगळे ग्रह काय करत असतात, त्या ठिकाणी परिभ्रमण करत असतात. उदाहरणार्थ आपली पृथ्वी सूर्याच्या भोवती विशिष्ट कक्षेमध्ये काय करत असते, परिभ्रमण. म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याच्या भोवती सुद्धा फिरते. परिवलन परिभ्रमण भूगोलात शिकलोय आपण, लक्षात घ्या. तर सूर्य हा ठिकाणी आणि सूर्याच्या भोवती फिरणारी ही काय, पृथ्वी. बरोबर. त्या पद्धतीनं संसदीय शासन व्यवस्थेमध्ये पंतप्रधान आणि त्याच्या भोवती असणारं जे मंत्रिमंडळ असतं ते मंत्रिमंडळ. म्हणून हा जेनिंग्ज नावाचा इंग्रज काय सांगतो की पंतप्रधान म्हणजे असा सूर्य ज्याच्या भोवती फिरतात ग्रह. यावरून लक्षात येतं की पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा नेता असतो, प्रमुख असतो. मंत्रिमंडळाचा काय असतो, नेते. पंतप्रधान नसेल तर मंत्रिमंडळ कार्य करू शकत नाही. पंतप्रधानाविना मंत्रिमंडळ अधुरा आहे असं म्हणायला काय अडचण आहे, लक्षात घ्या. कारण आपल्या संविधानामध्ये कलम 75 आणि कलम 74 हे मंत्र्यांशी निगडीत कलम आहेत, लक्षात दे. आणि कलम 75 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतील. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतील, कलम 75 मध्ये आहे बघा. तर कलम 74 मध्ये काय सांगितलेलं लक्षात घ्या. आता कलम 74 जर आपण बघितलं तर कलम 74 मध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी. कुणाला बघा, राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, कुणाच्या, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली काय असेल, एक मंत्रिमंडळ असेल. बघा, कुणाला सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी, राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी, त्यांना सल्ला देण्यासाठी, राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी, त्यांना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली, कुणाच्या, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काय असेल, मंत्रिमंडळ असेल. थोडक्यात मंत्रिमंडळ कशासाठी कळालं आपल्याला. मंत्रिमंडळ कशासाठी, तर राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. आणि हे मंत्रिमंडळ कुणाच्या नेतृत्वाखाली असेल, पंतप्रधानाच्या. कुणाच्या, पंतप्रधानाच्या. थोडक्यात राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे हे बुवा, पंतप्रधान. सोपे शब्द बघा. बरं, दुसरी गोष्ट समजली का आपल्याला, कुठली, राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. म्हणजे राष्ट्रपतींना सहाय्य करणे, राष्ट्रपतींना सल्ला देणे. म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात आली, राष्ट्रपती हे कार्य करतात पण कुणाच्या सल्ल्यानुसार, मंत्रिमंडळाच्या आणि पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसारच आपले राष्ट्रपती कार्य करत असतात. मनाने कार्य करतात का, कोणीतरी सल्ला दिला आणि कुणीतरी सहाय्य केलं आणि मग राष्ट्रपतींनी कार्य केलं. बघा, इथं मंत्रिमंडळाने त्यांचे पंतप्रधान किंवा पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला सहाय्य करतात, सल्ला देतात आणि मग राष्ट्रपती कार्य करतात. राष्ट्रपती मनाने कार्य करत नाहीत. जे बी कार्य करतात, जे बी अधिकार वापरतात ते कुणाच्या सल्ल्यानुसार, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार आपले अधिकार वापरतात, कुणाच्या तरी सल्ल्यानुसार कार्य करतात. म्हणून राष्ट्रपती संसदीय लोकशाहीत कसे असतात, नामधारी असतात. कसे असतात, नामधारी असतात. तर राष्ट्रपतींना सल्ला आणि सहाय्य करणं हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचं कार्य आहे. म्हणून पंतप्रधान संसदीय लोकशाहीत कसे आहेत रे, वास्तविक प्रमुख आहेत. कसे आहेत, रिअल हिरो बघा, वास्तविक प्रमुख. म्हणून आपण सांगितलं होतं हेड ऑफ द गव्हर्नमेंट.